तर अजितदादांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आता संशयाचा धूर वाढायला सुरुवात झाली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित केल्यावर आता सर्वपक्षीय विरोधकांनी त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळलाय। अजित पवारांनी काढलेल्या भाजपच्या सिंचन घोटाळ्यापासून ते जस्टिस लोयांच्या मृत्यूपर्यंतचे अनेक संदर्भ देत विरोधकांनी विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्यात। त्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। बघूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। पुढल्या 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है। धोका नव्हतं, हा धोका होता। अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे। अशा रीतीने वावड्या उडून आपण निष्कारण एखाद्याच्या दुःखात झालेल्या निधनाबद्दल कारण गैरसमजुती पसरवतो आहेत। अजित पवारांना मुंबईहून घेऊन उडालेलं विमान बुधवारी बारामतीत कोसळलं। अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला। या विमान अपघाताला 5 दिवस होत असताना आता संशयाचा धूर वाढायला सुरुवात झाली आहे। हा खरंच अपघात होता की घातपात होता असा सवाल आता सर्वपक्षीय विरोधकांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे। महानगरपालिका निवडणूक प्रचारात अजितदादांनी भाजपच्या सत्ता काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता। संजय राऊतांनी हाच मुद्दा अजितदादांच्या विमान अपघाताशी जोडत राज्यसभेत आवाज उठवलाय। जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूँ, लेकिन ये बहुत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहाँ है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए। त्यापूर्वी या विमान अपघातानंतर जस्टिस लोयांची आठवण येत असल्याचं सांगत राऊतांनी भाजपला जोरदार टार्गेट केलंय। त्यावर त्यांना भाजपचे राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिलंय। जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले। त्यांच्या समवेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। हे आपल्या लोकशाहीचं प्रगतचिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं। हा अपघात की घातपात असा सवाल रविवारी उपस्थित करणाऱ्या मिटकरींनी सोमवारी देखील आपली शंका बोलून दाखवली। या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारत राहण्याचा निर्धारच त्यांनी बोलून दाखवलाय। मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हतं, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे। त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर आता सर्वपक्षीय विरोधकांनी त्यांच्या आवाजात आवाज मिसळत घातपाताची शंका उपस्थित केली आहे। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल तेच सत्य असं समजावं लागेल। क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं
आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत. पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे. तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये ती तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल. तर शपथविधीची दाखवलेली तत्परता आणि चौकशीची तत्परता यांच्या वेगात असणारा फरक काँग्रेसनं दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. या अनुषंगानं सरकारनं तातडीनं खुलासा करणं आवश्यक आहे. माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे. मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे. जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगानं दाखवण्यात जाणं आवश्यक आहे. आपल्याच पक्षाचे नेते घातपाताचा संशय व्यक्त करत असताना सुनील तटकरेंनी मात्र त्यांना चौकशी सुरू असल्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. त्या विभागाचे मंत्री केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या वतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे. अजितदादांसह 5 जणांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताची चौकशी तर सुरू झाली आहे. ही चौकशी कधी पूर्ण होणार आणि त्यानंतर संशयाचा धूर खाली बसून सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळणार का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.